काय ग एवढी का खुश आहेस? आरागना अजून एक गिफ्ट दिलं वाटतं. नाही ग, जेवलात का म्हणून मेसेज केलाय. मेसेज? अरे ते समोर बसलाय ना, मग मेसेज कशाला? हा तेच की, येड्यानं इथं बसून मेसेज केलाय. बघ ना किती प्रेम करतोय हा. चांगलंय. फक्त चांगलंय? काय झालंय काय? हा म्हणजे ते जरा जरा नाही म्हणजे जरा जास्त चुकलं माझं. आता तुम्हीच सांगा माझं काय चुकलं. होय तुझंच चुकलंय. काय झालंय न सांगता विचारायला लागल्यास की नाही, हेच चुकलंय तुझं. काय झाले, कशाबद्दल बोलतेस ते तरी सांग की. त्याशिवाय कसं सांगू आम्ही चुकलंय काय बरोबर आहे ते. प्रश्नपत्रिका माहित नाही आणि उत्तर पत्रिका तपासा म्हणतेस. ए तू जरा थांब रे. सावे काय विषय? 1 सेकंड थँक्यू. तू चिडलं पाहिजेस माझ्यावर, कारण अथर्वला मीच किडनॅप केलं होतं ना. पण मी काही केलं तरी ते तुला एक नाटकच वाटतं. मी एक वेगळा माणूस होण्याचा प्रयत्न करतोय, पण कदाचित तुला ते मान्यच नाही. मी आजवर जितका शिक्षणाचा बाजार मांडलाय त्यापेक्षा दुप्पट तिप्पट बाजार मांडला. त्या बाजाराला कोणताही मुलगा बळी पडला, त्याला जबाबदार हा धैर्य मुजुमदार नाही, त्याला बदलण्याची संधी न देणारी तू सावी नाईक तू असणार. म्हणजे त्यांना खरंच स्वतःला बदलायचं असेल, पण माझे नाव ठेवण्यामुळं ते बदलू शकत नसतील. अगं सावे, त्याला वाईट वाटलं असेल ग. हा मग कोणाला बी वाईट वाटेलच की. एक काम करते, ते जर परत भेटले ना तर त्यांना मनापासून सॉरी बोलते. हा, आणि त्यांना सांगते खरंच जर तुम्ही बदलणार असाल तर स्वतःला बदला आणि आधीसारखं होऊ नका. तू म्हणशील ना तसंच होईल. हैला, या जगात पहिल्यांदा एका रिलेशन मध्ये एक मुलगी एका मुलाला सॉरी म्हणणार आहे. काय रिलेशन? जिने काय पण काय बोलती ग? मी फक्त त्याला सॉरी बोलण्याबद्दल बोलते. तू काय डायरेक्ट रिलेशन वगैरे बोलायला लागली? हा म्हणजे आता नाही, पण पुढे जाऊन होईलच की. रीने गप बसते का आता? उगाच काहीतरी डोक्यावर पडल्यासारखी बोलायला लागली. आणि पराग, पुढच्या वेळेस गिफ्ट आणलं ना तर हिला जरा शहाणं व्हायच्या गोळ्या गिफ्ट कर. देतो देतो, पोत भरून देतो, सुधरल तर जरा. या लव्ह स्टोरीला मी पुढे घेऊन जाणारच. धैर्य, गडबडीत निघालास का कुठे? नाही असं काही नाही, बोल की. काही नाही, लग्नाला तू होकार दिलायस ना, त्यानंतर काही बोलणंच झालं नाही. म्हणजे असं म्हणायचं होतं की जरा नीट ठरवून सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आटपून घेतला असता. हा घेऊया की. फक्त मला जरा वेळ दे, मी सांगतो कधी करायचंय. पण तुझ्या मनासारखा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होणार.
काळजी करू नकोस. बरं मी येतो. काय बहिणाबाई, सुपारीचं काय? आ तुम्ही फोडताय का मी फोडू? पेन ड्राईव्ह दया, आत्ताच धैर्याशी बोलले मी. तो म्हणालाय पुढच्या 2 आठवड्यात सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आटपून टाकू. काय सांगतेस काय? वा 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 वा. हो, माझ्या होणाऱ्या सुनेची शपथ घेऊन सांगते. बरं दया, तू गावी जातोस ना, म्हणजे सगळी तयारी करून घे ना. मला वाटतं सुपारी फोडण्याचा कार्यक्रम गावी आटपलेला बरा. अरे करू की एकदम जंगी करू, जंगी. हा हा हा. हे बघ मी आताच जातो आणि तयारीला सुरुवात करतो. आता थांबायचं नाही, आता सुट्टी नाही. फक्त तायडे, माझ्या अकाउंटवर थोडे पैसे काय माझी गुणाची ताई ग, काय माझी गुणाची ताई. देवा, अरे पुढच्या जन्मी अशा 7-8 बहिणी तरी मला दे रे बाबा. येतो येतो. होणार लगीन होणार लगीन होणार. आता माझे दोन्ही हात दगडाखाली सापडलेत म्हणून ह्याचं लईच आवते. पण एक दिवस तोच दगड तुझ्या डोक्यात असा घालीन ना की तुझं तुलाही कळणार नाही. चला. हा, फोन मी चार्जिंगला लावलेला, घेऊन आले पटकन. हा हा, थांब. सावी मागेल का धैर्याची माफी? खरंच मागणार, 100% मागणार. अरे तुला लई वाईट वाटलं रे. हे पराग, आपण एक काम करूया, आपण त्या दोघांची भेट घडवून आणूया. असलं काही करणार नाही आपण. करणार, आपण असंच करणार. अरे त्याशिवाय त्यांची लव्ह स्टोरी सुरू व्हायची नाही. हे बॉलिवूड रायटर, तुझ्या पिक्चर मध्ये मी काहीच नसतो. तू आहेस आणि मी तुला जे जे सांगल ना ते तुला सगळं ऐकायला लागणार, नाहीतर आपलं ब्रेकअप. तू डोक्यात पडल्यास काय जरा? होय, पडलं डोक्यावर. आता हे बघ, तू आहे ना एक काम कर, काय पण करून आहे ना धैर्याला काहीतरी कारण सांगून कुठेतरी बोलवून घे. आता दुसऱ्या नंबरवरनं डायल कर. तो नंबर सेव्ह आहे माझ्या फोन मध्ये त्याचा. तेवढं कळतंय मला. हे धर, नंबर डायल केला. हॅलो हॅलो, कोण बोलतोय? मी बँकेतून बोलतोय. बँकेतून कागदपत्र द्यायची होती. मग एक काम करा, घरी किंवा ऑफिसला आणून द्या. नाही, घरी किंवा ऑफिसला नाही जमणार. बाहेर भेटूयात ना. बाहेर भेटलं तर बरं होईल ना. अजून लईच लोकांना भेटायचं आहे मला, त्यामुळे म्हटलं बाहेरच भेटूया आपण. एक काम करा, 15 मिनिटात मी बिंदू चौकात पोहोचतोय, तिथे या. हा ठीक आहे डन, निघतो मी. हा हो. पराग, तू एक काम कर, तू लगेच निघ. हा, मी सावीला घेऊन येते. हा चालते.
चल 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 पराग कुठं गेला? पराग पराग अगं ते कोलॅबरेशनचं काम आलंय ना, तिकडेच गेलाय. आपल्याला पण तिकडेच जायचंय. चल लवकर. हा आईला तर सांगू दे मला. अगं चल. हा आई चालले ग मी. चल. हो जाऊयात. एवढं काय. कसलं कोलॅबरेशन आहे? अगं आता 5 मिनिटात पोहोचूच की आपण. तिथे गेल्यावर तुला कळलं ना. सॉरी थांब. काकी कशा आहात? मी मस्त. अथर्व असं घर सोडून का गेला होता ग? अहो नाही, ते त्याला जरा परीक्षेचं टेन्शन आलं होतं. आणि कुठं भावला ग? मावशे सगळं आत्ताच ऐकायचंय काय तुला? का तुला गडबड आहे का? हा म्हणजे गडबड आहे जरा. ते कुणीतरी आमची वाट बघायलंय ग, त्यामुळं. अगं रीने, ठीक आहे, जाऊ की आपण 2 मिनिटात. हा हॅलो. हा कुठे तुम्ही? मी आलो इथं. हा यायला लागलोय. जरा लवकर या, वेळ नाहीये माझ्याकडे तेवढा. हा आलो. हा यो काय घोड्यावर बसून येते तिथं? या दोघे कुठं राहिले? साहेब मला जरा फोन आलाय काय, आलेच मी. हा हा जा. हॅलो. कुठं आहे तुम्ही? अरे सावी इथे एका मावशी सोबत गप्पा हाणत बसलीये. तुम्ही काही डोक्यावर पडलाय काय? ही गप्पा मारायची वेळ आहे? तो धैर्य करोडांचा मालक तो काम सोडून इथे थांबलाय आणि तुम्ही तिथे गप्पा मारत बसलाय वय. लवकर या नाही तर जाईल तो. नाही त्याला थांबवून ठेव. पोहोचतोच आम्ही 5 मिनिटात. सावे हा अगं परागचा फोन आलेला, आपल्याला लगेच निघायला पाहिजे. हा जाऊ. हा बाकी सगळं ठीक आहे ना काकी? सगळं नीट आहे बघ. भाऊंच्या तब्येतीचं काय? भाऊ पण एकदम मजेत आहेत. यांच्या गप्पा काही संपतात का नाही? धैर्य गेला ना तर बोंब होईल. हो पैसे मी कोण आहे माहितीये का तुला? अरे एका सफरचंद भेकायला लागणार आहेस काय? पैसे मागायला लागलाय. काय 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 नेमका गणितात कच्चा आहेस का दिसत नाही तुला? म्हणजे हे 4 सफरचंद घेतलीस, म्हणलंस की 1 घेतलंय म्हणून विचारलं. गणितात कच्चा आहेस का दिसायला कमी आहे तुला? चल पैसे दे त्याचे. पैसे आणि याचे? कोण आहेस तू? सन्नित ए हात सोड माझा.
आईला विरू तर ऍक्शन हिरो निघाला की. सावे, मला परत एकदा फोन आलाय. आलेच काय मी जा. हॅलो. अगं कुठे राहिलाय तुम्ही? इकडे राडा झाला, या लवकर. म्हणजे तू सावीला घेऊन लगेच निघ. ठेवतो. हा हा आलो आलो आलो. सावे. हा मावशे. अगं मावशे, आता ना तुला तुझ्या आई रक्ताची शपथ आहे, आम्हाला जाऊ दे ग बाई, जाऊ दे. अगं माझी आई कवाच गेली ढगात, आता माझी जायची बारी आल्या. मग मग तुला तुझ्याच रक्ताची शपथ आहे, जाऊ दे आता तरी आम्हाला. जा बाई जा, तुला लईच गडबड झाली वाटतं. हा हा मला लय गडबड झाल्या. तू चल, तू गाडीवर बस. हा ओ बसते. बरं काकी येत्या, काळजी घ्या, सावकाश जा. हा 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 चला 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 चल. तुझं काय चाललं रे रिने? बस चल. कच्चं खायला लाज नाही वाटत का? मार नको आता. पैसे दे त्याचे. नाही देत नाही. चल पैसे दे. तू थांब इथं. हा जा चल. तू फक्त थांब, आलोच मी. धैर्य असा चुकीचा वागतोय, त्याला मीच तर कारण नाही ना. मी त्याला सॉरी म्हणायला पाहिजे का? लई वेळ केला असं तुम्ही, गेला ते निघून. काय सांगून आणल्यास तिला? गेला का कोलॅबरेशनचा माणूस? गेला का? हा गेला तो कोलॅबरेशन वाला निघून, आत्ताच गेला. शिट यार, शिट. हे जाऊ दे का सावी, चला आपण कोल्ड कॉफी मारून येऊया, गार होईल जरा. चला. ए वेळेत यायला येत नाही का तुला? जाऊ दे रे. जाऊ दे तर जाऊ दे. मस्त गरम गरम वड्यांचा वास यायला लागलाय, मी वडे सांगून आलो. सावे, हा कसले विचारात आहेस ग? धैर्यच. म्हणजे त्याने आता परत मारामारी केली ना. मग अगं म्हणजे तो बदलला होता ना, मग माझ्यामुळे त्यानं बदलायचा विचार सोडला असेल का? हे रीना. हा आले आले, मी जरा आलेच काय. किती खाणार आहेस ग खादडे? टाकल्या कपस. अरे आपल्याला असं वाटलं की आपला प्लॅन गणला, खरं नाही गणला. म्हणजे ते म्हणजे धैर्याला मारामारी करताना बघून सावीला असं वाटलं की की तिच्यामुळे तो चुकीच्या मार्गाला चालायला लागलाय. हे असं काय नाहीये. तो त्या फळवाल्याची मदत करत होता, आणि ज्याला मारला का नाही तो गुंड टाईप होता जरा. हा पण हे तुला माहित आहे, मग तुला पण माहित आहे ना आता. आणि सावीला कुठे माहित आहे? सांगेल ना तिला पण. हे मंद बुद्धी. बोल चतुर्बुद्धी.
कशाला सांगायचं? अजिबात सांगायचं नाही. उलट तिला तसं वाटते ना, हे चांगलंच आहे. त्याच्यामुळे ना धैर्याला सॉरी म्हणायची तिची इच्छा अजून अशी वाढायला लागल. मग जेव्हा ती एकमेकांच्या असं समोरासमोर येतील ना, तेव्हा समोरच्यात भेटतील. बरोबर आहे. पराग, आता ह्या दोघांची लव्ह स्टोरी आहे ना, आपण अशी लिहायची की नाही की बॉलिवूड वाले असे हुडकत हुडकत येतील आपल्याला. टन 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 टन. बड़े अच्छे लगते हैं. ओड़ी गरम गरम ओड़ी. सावे, अजून तू त्याच विचारात आहेस व्हय? कसला विचार करायलास एवढा? नाही, काही नाही. दे लॅपटॉप, मी फुटेज चेक करते. ए, अगं गरम गरम वडे तेवढं खाऊन जा की. नाही, नको. मला माहित आहे सावी कसल्या विचारात आहे ते. ते कारण मला पण माहिती आहे, धैर्याच्या विचारात आहे ते. काहीतरी करायला पाहिजे रे. काहीतरी करायला पाहिजे. हा, मला एक मस्त आयडिया सुचल्या. थांब, मी तिला आयडिया देऊन येते. जा जा जा, चोर मी वडे खातो. सावे, तू संध्याकाळी काय करायलास? काय नाही. का ग? ते संध्याकाळी आपल्याला एका मीटिंगला जायचंय. कोलॅबरेशनची मीटिंग आहे ना, त्यांना भेटायला. मीटिंगला? कधी ठरली मीटिंग? मगाशी, म्हणजे आत्ता मगाशीच ठरली. होय की नाही पराग? परागला फोन आलेला बघ, होय की नाही? आता मगाशी आलेला फोन घेताना मगाशी. तिकडे लय भारी लोकेशन आहे माहितीये. तिथं ना असं ते लाइटिंग बेटिंग असतंय, तो फुगे वेगे पण लावलेले असतात. अगं कम्प्लीट डेटचाच माहोल केलेला आहे बघ तिथं. अगं तेच प्रमोट करायचंय ना आपल्याला. काय आहे ते, आता कॉलेजला सुट्ट्या पडल्यात ना, मग ते कपल्सना भेटायला विशेष जागा असं आहे ते. एकूण तेच प्रमोट करायचंय आपल्याला, हा ना.